30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागणार आहे. चला टाइमर ऑन झाला. पहिला बॉल तेज थरार होता नीरज कुरडा याचा. दोन फलंदाज तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राइक वरती. कल्पेश वाडू अँड निखिल काटे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. नीरज कुरडाचा आपण पाहिला तर बॉल हा वेगवान होता. पुढील बॉल राईट ओव्हर द विकेट ना. हो ही लेंथ आपण पाहिले तर मग उजव्या शेच्या खूपच बाहेर आहे. पण सहमत नाहीयेत. हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागणार आहे. आव्हान त्याच्याच स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच योग्य तो खेळ मात्र दर्शवावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची जिद्द ही देखील स्ट्रॉंग असायला हवी. हो समोरच्या दिशेनं बॉलला लॉफ्ट केलं. अगदी खाली क्षेत्र आहे. जणू काही सुई मधून धागा ओढला गेलाय अशा प्रकारे हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. फलंदाज कल्पेश आणि त्याच्या बॅट मध्ये आलाय हा शौकार 4. धाव फलक मात्र ऑन झालंय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 5. सुरुवातीला पहिला रन्स जो होता तो वाईटच्या स्वरूपामध्ये आलाय. यावेळेस विंस टाइम स्ट्रोक मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय झेल आणि समाप्त होतं मिस्टर कल्पेश वाडू ह्या खेळाडूचा खेळ आउट. कल्पेश वाडू मात्र या ठिकाणी बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव गौरव पाटील आहे. हो मिस टाइम स्ट्रोक स्टँडच्या मागे चेंडू अगदी वेगाने निघून गेला सीमारेषा पार. चौकार आणि या चौकाराच्या सायना धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग वेगाने पुढे निघालंय. पुचलं गेलंय ते म्हणजेच 9 या अंकांवरती. 9 अंकांवरती 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल ओ यावेळेस बॉलला अगदी सोडून दिलं होतं. कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी केली नव्हती हष्टूक खेळण्याकरता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. हा चेंडू वाईट आहे की मग फेअर डिलिव्हरी हे चेक करण्याकरता. आणि डिसिजन आहे वाईट बॉल. आव्हानाच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पुढील बॉल
समोरच्या दिशेने खेळले गेलेत. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच हवेमध्ये सूर मारले होते आणि निश्चितच चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 11 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गौरव पाटील अँड निखिल काठे ही जोडी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला आपण कल्पेश वाडूला पाहिलं होतं, परंतु तो बाद झाल्यानंतर गौरव पाटील आलेत. यावेळेस रनअप मध्ये चुकले गेलेत नीरज. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून झालाय. 11 धावा खर्च केले तर मिस्टर नीरज कुरडा या गोलंदाजानं. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. वाघोबा स्पोर्ट तिवरी आणि विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकड या दोन संघामध्ये. मिस टाइम स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल. फलंदाज आपण पाहिला तर निखिल काठे या खेळाडूचा खेळ. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 1 बाद 11. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपला आहे. चला घाई करायची आहे, प्लीज घाई करा, नाहीतर तुम्हाला एक खेळाडू 73 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. पहा, एक षटक फेकण्याकरता 10 मिनिटं घेतली गेलीत. पंच लक्ष असू द्या, स्टिक वॉर्निंग द्या. जर वेळेमध्ये जर षटक पूर्ण होत नसेल तर मग आपण पॅनल्टी देखील देणार आहोत. 5 मिनिटांमध्ये तुमचं षटक पूर्ण झालं पाहिजे. एक षटक फेकण्याकरता तुम्ही 10 मिनिटं घेतायत. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. 1 बाउन्स न मात्र चेंडूला फील्ड केलं जाईल टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडूची फेकी देखील अचूक पद्धतीने पाहायला मिळाली आहे. धाव फलक 1ने पुढे सरकला, पोहोचला गेलाय 12 अंकांवरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोम हर्षक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समोरच आपण पाहिलं तर मग खूप डेव्हलप झालेली ही एरिया आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजून आपण पाहिलं तर मग बिल्डिंग अँड बिल्डिंग देखील पाहायला मिळत आहेत. परंतु मैदानाच्या आतून आपण पाहिलं तर मग एक जबरदस्त स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केला ऑन साईडला. फलंदाज आपण पाहिला तर योगेशच्या बॅट मधून आला हा षटकार आणि या षटकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 18 अंकांवरती. षटकार आलाय. षटकाराच्या सायना धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 18 अंकांवरती. पुढील बॉल. यावेळेस आणखी एक जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पार. येतोय हा आणखी एक महत्वाचा षटकार. 6. आमची कुडा मातीची कवले गवत छपरावरती. शेणा मातीचे सारवण घरी अवलंबून निसर्गावरती. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
बॅक टू बॅक दोन षटकार मात्र त्यांनी फिनिश केलेत. दया कोरडाच्या विरोधामध्ये निश्चितच चांगली बॅटिंग ही केली जाते. पुढील बॉल. ओ यावेळेस ही लेन थोडीशी मागे ठेवली आणि हलकासा चेंडू आपण पाहिला तर खाली राहतोय आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बॅटरला यावेळेस वेट केलं गेलंय. हा डॉट बॉल येतोय. 4 चेंडू फेकून झाले त्या षटकातील धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दयानंद कुर्डा निश्चित थोडासा मागणा ठरताना पाहायला मिळाला या ओव्हर मध्ये. अजून सुद्धा दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पुढील बॉल. हो अजून एक सुंदर. सुरुवातीचे 2 बॉल अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर फाठवले होते परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. पुढील बॉल. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 2 बाद 24. निश्चितच आपण जातोय आता मात्र प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुगळे. सो व्हेरी मच विजय. आपण जाऊया मंचावर उपस्थित आहेत विद्यमान उपसरपंच विभाग चंद्रपाडा आदरणीय सन्माननीय हेमराज भोईर साहेब आणि त्यांचा आपण आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करणार आहोत. हेमराज भोईर साहेब आपण या. आपला आदर सत्कार मान सन्मान हा प्रत्यक्षात केला जातोय. आपण पाहतोय विद्यमान सरपंच उपसरपंच चषक 2026 आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार विद्यमान सरपंच टिवरी रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करूया. हेमराजजी भोईर साहेब एक चांगलं नेतृत्व कणखर व्यक्तिमत्व. आपण बघितलं तर मग उपसरपंच चंद्रपाडा आपण बघितलं तर सातत्याने ज्याप्रमाणे या चंद्रपाडा विभागामध्ये असो की मग समाजामध्ये नेहमीच एक मोठं नाव समाजाच्या प्रति प्रेमभावना आणि जे पद मात्र भूषवत असताना आपण पाहिलं तर समाजाचा विकास हा नेहमीच सातत्याने करत असतात. आणि उपसरपंच हा आपण बघितलं तर हे पद आपल्याला पाहायला मिळते आणि हा सन्मान केला जातोय आदरणीय सन्माननीय हेमराज भोईर साहेबांचा. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय संदीपजी बाबर साहेब देखील उपस्थित आहेत. संदीपजी बाबर साहेब आपण देखील या. आपला देखील हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान या स्पर्धेच्या थ्रू हा केला जातोय. विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते संदीपजी बाबर साहेबांचा हा आदर सत्कार संदीप बाबर यांचा हा सन्मान केला जातोय रवींद्रजी ठाकर साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया जयदीपजी साठवण जे वागरालपाडा इथून बिलॉंग करतात. चांगले खेळाडू आणि त्यांचा हा सन्मान करतोय. सरपंच उपसरपंच चषक आपण 2026 पाहिली तर एक दर्जेदार अशी स्पर्धा नेत्रदीप हे आयोजन नेत्रदीप नियोजन आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हा सगळ्या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. शिल्पकार आहेत स्पर्धेचे रवींद्रजी ठक्कर साहेब विद्यमान सरपंच त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. आणि त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया दुर्गादासजी राठोड साहेब देखील इथे उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती करतो आपण देखील या. आपला देखील हा सन्मान केला जातोय. दुर्गादासजी राठोड साहेब त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. वेलकम प्रकाशजी पाटील साहेब आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. जय हनुमान टिवरी मास्टर संघाचे एक जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू दुर्गादासजी राठोड साहेबांचा हा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. आणि नक्कीच या सगळ्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्यांनी आम्हाला दिलेला आहे या स्पर्धेला मोठा वेळ. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे पुन्हा एकदा सज्ज असतील आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोई.
धन्यवाद अडीजा. थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच मिस्टर जयेश डुगळे. पुढील बॉल अखो टप्प्याची लेन ऑन साईडला खेळले गेलेत मिस्टर कैलास रिंजड आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार 6. पुढील बॉल पुन्हा एकदा अखो टप्प्याची लेन पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेलेत. कैलास चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिलिव्हर. अगदी तोडून मोजून मारलेला हा षटकार 6 धावा. आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 43 अंकांवरती. अजून एक षटक मात्र या ठिकाणी बाकी आहे. आणि हे चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत मिस्टर सुरेश कुरडा. सूर्यासारखं चमकावं लागेल या ठिकाणी. सूरजला देखील कमबॅक करून दर्शवावा लागेल. हो ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताले ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पाहतोय आपण पोचले गेले ते म्हणजेच 44 अंकांवरती. एवढे मध्ये थोडेसे चुकले गेलेत. निश्चितच एखाद्या खेळामध्ये तुम्हाला जर ध्येय गाठायचं असेल तर निश्चितच चांगले प्रयत्न हे करावे लागतात. ध्येयासाठी अनोतान प्रयत्न हे करावे लागतात. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतायत. सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कैलास रेंजरचा खेळ मात्र अप्रतिम राहतोय. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती निश्चितच हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. मागच्या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले होते आणि इथे मात्र आपण पाहिला तर मग जशी मात्र स्ट्राईक मिळाले तसा मात्र षटकार हा त्याने ठोकला गेलाय. पुढील बॉल यावेळेस रनअप मध्ये निश्चितच वारंवार मिस्टेक होत आहेत. पुढील बॉल अखो टप्प्याची लेन होती. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळले गेले स्ट्रोक. एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल हो यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतो. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल परंतु 2 धावा अगदी जवळून पूर्ण केल्यात. हलकेच मिसफील्ड झाले आणि त्याचा फायदा मात्र लगेच होती. याच मैदानावरती 4 ओव्हर मध्ये 62 धावा देखील चेस झाल्यात हे देखील विसरून चालणार नाहीये. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर मग 80 धावा देखील चेस झाल्या होत्या. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू निघून गेला सीमारेषा पार. येतोय कैलासच्या बॅट मधनं अजून एक षटकार 6. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे.
कैलास करता पारितोषिक या ठिकाणी लागू झालेला आहे. अजून एक षटकार मात्र कैलासच्या बॅट मधनं येतोय. नितेश दानवा यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक मात्र कैलाससाठी आलेलं आहे. जी पारी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी मात्र पेश केली आहे. षटकारांची आतिषबाजी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग धावफलक अगदी डेंजर झोन मध्ये हे पोहोचले गेले 64 या आकड्यांवरती आणि जवळजवळ 65 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आणखी दोन संघामध्ये एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेतील यजमान संघ ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी, तर दुसऱ्या बाजूने विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकड. या दोन संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघ असणार आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी, तर दुसऱ्या बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे आणि त्याचनंतर एक ऑफिशियल कॉल वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी यायचं आहे अशी आयोजकांची विनंती आहे. प्रकाश पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी निश्चितच केला जाईल. हेड आणि टेल असा आवाज आणि मात्र हेड आलेला आहे. दादांना विनंती करतो शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा. जिग्नेश जे हरबटे आहे टॉस जिंकलेला आहे आपण आणि निश्चितच डिसिजन काय असणार आहे. छत्रक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. होम ग्राउंड आहे आणि निश्चितच विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी विरुद्ध कधी सामना झाला होता का? तेवढं तर आठवत नाहीत पण एखाद दोन झाले असतील. मग रिझल्ट काय होता? रिझल्ट सेम 1-2. निश्चितच बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत आपण पाहतो वाघोबा स्पोर्ट टिवरी, म्हणजे तुम्ही स्वतः आयोजक आहात आणि निश्चितच हे एवढं सुंदर आयोजन करण्याकरता किती वेळ लागला? रवीनी खूप मेहनत घेतली आणि सर्व खेळाडूंनी, त्याच्यामुळे काही तेवढा त्रास नाही झाला अरेंजमेंट करायला. याचं बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकलं असतं डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असते, परंतु यावेळेस बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरमध्ये साधारणतः कोणता असा आकडा असेल तो क्रॉस करण्याचा प्रयत्न केला जाईल? 70+. निश्चितच बॅटिंग तुम्ही करत आहात आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली होण्याकरता कुठले फलंदाज तुम्ही वापरणार आहात? निशाल आणि भावेश. याचं बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील आम्ही देतोय शुभेच्छा. मित्रांनो हे होते दोन कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच आपण जाणून घेतल्या. आता मात्र पुन्हा एकदा थेट जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. थँक्यू सो मच डीबीएन लाईव्ह मिस्टर कॅमेरामॅन जयेश पाटील. भूपेंद्रजी भुईर दादांना आम्ही विनंती करतोय आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये. चला मित्रांनो मॅचला झाली आहे सुरुवात. जवळजवळ आपण पाहिलं तर मग फर्स्ट इनिंग मध्ये 64 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 65 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचं आहे. चला वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या माध्यमातून की आपण लगेच या ठिकाणी यायचं आहे. तुमची जेवणाची सोय केलेली आहे सरपंच साहेबांनी. चला मॅचला झाली सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता विनय धानवा
फुल टॉस बॉल मिस केलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दांडी दांडी गुल फलंदाज पहिल्याच बॉल वरती मिस्टर दया करून आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती मात्र दांडी गोल केली आहे. फलंदाज आपण पाहिला तर मग दया कोरडा मात्र बाद झालाय. रोहन धुमाळा आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच इथे मात्र मनोबळ जे आहे ते वाढवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि तो पाठवलाय मिड विकेट बॉर्डर लाईन पार. षटकार 6. इथून मात्र जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि जबाबदारी निश्चितच घेणारा भक्कम असला ना की निश्चितच पाऊस वारा वादळ त्याचं काहीही अडवू शकत नाहीये. इथून मात्र मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळायचं होतं परंतु लेन थोडीशी मागे ठेवली आणि तिथून हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न अगदी जाऊन शरीराला चेंडू अडललाय आणि लेग बाईटच्या सुरूमध्ये एक धाव ही या ठिकाणी पूर्ण केली जाईल. तिन्ही चेंडूंचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7. यावेळेस विशाल मालकरी फुल टॉस बॉल. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळले गेलेत. काय घडलंय काय बिघडलंय. यस चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता आलाय षटकार. यस बिमर करता रिव्ह्यूची मागणी आहे बॅटरची. कमरेच्या वर चेंडू आहे की मग नाही हे चेक करण्याकरता तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली आहे. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपला आहे. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 13 धावा. सुरुवात निश्चितच चांगली झाली आहे. 65 धावा मात्र चेस करायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 16 पेक्षा अधिक धावा मात्र बनवाव्या लागतील. पुढील बॉल हो यावेळेस ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. विशाल मालकरी यांना देखील कोण विसरेल. ससून अवघडचं ते मैदान आणि त्या मैदानावरती 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस ऑन साइडला उडवला चेंडू जाईल हवेच्या लाटांवरती होऊन स्वार येतोय विशाल मालकरी नावाचा हा मोठा षटकार. 6. प्रणय काटेल यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि निश्चित आपण पाहिलं तर मग कलाकार आहेत. युट्यूब स्टार कलाकार त्यांना तुम्ही पाहू शकाल. थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं तर मग आमच्या सरपंच साहेबांचा मित्र परिवार
सातिवली गावाचे निश्चित आपण पाहिलं तर मग विलास शेट वाडाण, मनीषजी टुकरे साहेब, अजित धोदडे, योगेशजी केवट, निखिल हिंगा आणि अंकित शेट कुराड यांचा थोड्या वेळामध्ये निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषकामध्ये शुभागमन होणार आहे. सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित केलं तर मग T4 टॅट जशाच तसं उत्तर देण्याकरता प्रयत्न अगदी चालू केलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळालेत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर योगेश. योगेशचा पहिला बॉल ओव्हर पिच होता, ऑन साइडला खेळले गेलेत माइन स्ट्रोकनं. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉन क्षेत्रामध्ये झालं गेले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मिस्टर रोहन दुमाडा याला मात्र परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव संख्या 19 असताना मात्र दुसरा फलंदाज बाद झाला आहे रोहन. आता मात्र सुरेश कोरडा नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. योगेशच्या पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट डाऊन झाला आहे. योगेशचा पुढील बॉल ऑन साइडला मिस्टर विशाल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत विशाल. चांगला स्ट्रोक आहे, मिळाली जाईल एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. एकने धाव फलक पोचला गेला 20 अंकांवरती. 20 धावा ऑन द स्कोर बोर्ड, लॉस 2 विकेट्स. 16 चेंडू शिल्लक असतील आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत 45 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याची ही मानसिकता. फटका फसला होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अगदी ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला जाईल 21 अंकांवरती. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका. क्रिकेटच्या पटलावरती त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. असा काहीतरी पराक्रम इथं मात्र करावा लागणार आहे. विशाल मालकरीकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो मात्र करू शकतोय. यावेळेस माझं देखील त्याने ऐकलंय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पार. हा छक्का नाही तर कदाचित 9वा वाटतोय की काय. ISPL मध्ये आपण पाहिलंय 9वा देखील होता आणि त्याच प्रकारे हा षटकार या ठिकाणी पेश केलाय. षटकार आलाय. षटकाराच्या सायना धाव फलक अगदी वेगाने पुढे सरकला, पोहोचले गेले 27 अंकांवरती. पुढील बॉल अजून एक येतोय की काय. हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. चेंडू झालाय हवेच्या लाटांवरती स्वार. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. बाउंड्री प्रेक्षकांकडनं तर षटकाराचा इशारा जरूर आलाय आणि यस पंच षटकार आहे. म्हणजेच या ठिकाणी आणखी एक षटकार येतो विशालच्या बॅट मधनं. धाव फलक पोहोचले गेले 33 अंकांवरती. T4 टॅट जशास तसं उत्तर. हिट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइड. खेळ असो या आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग विशाल मालकरी याच्या माध्यमातून काय जबरदस्त ही सुरुवात चेसिंगला झाली आहे. जवळजवळ 65 धावा चेस करायचे. धाव फलकावरती धावा आपल्याला यावेळेस पाहायला मिळतात 34. म्हणजे इथून अजून ही मॅच जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 12. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. विशाल मालकरी यांच्याकरता पारितोषिक आलेला आहे. दुर्गादर्शी राठोड साहेब या ठिकाणी बसलेत आमच्या अतिथी कक्षामध्ये. आणि सध्या तरी जो खेळ आहे षटकारांची आतिषबाजी होतीये त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र आलेला आहे.
फंस 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. चला ऑन करा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. आता ही लढाई खूप चांगली रंगली आहे. आता हे मैदान नाही तर मग कुरुक्षेत्र बनलं गेलंय विशाल मालकरी करता. कैलास रेंजड बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. कैलास रेंजडचा हा पहिला बॉल. ओ यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय आणि पहिल्याच बॉल वरती मिस्टर कैलास रेंजरचं देखील भव्य स्वागत केलंय. स्वागत से करेंगे सबका स्वागत. हा है मिस्टर विशाल मालकरी. जिग्नेश धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पुढील बॉल फुल टॉस बॉल मिस झालाय. शतरक्षक कल्पेश पुढे येतोय आणि पकडतो शेल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकारांचं जे वादळ आलं होतं मैदानाच्या आतमध्ये त्या वादळाला शांत मात्र या ठिकाणी केलं गेलंय. हॅलो, आमचे कॅमेरामॅन आम्हाला दर्शवत आहेत पाहुणे जे मात्र इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांचे मित्र परिवार आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. आपण पाहतोय सगळ्या पाहुण्यांना आदरणीय सन्माननीय विलास शेटवाडा त्याच्यासोबत मनीषजी टोकरे साहेब, अजितजी धोदडे साहेब, योगेशजी किवड साहेब, निखिल जेहिंगा साहेब, अंकित शेट कुराड आणि या सगळ्यांचं आम्ही करतोय या सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये मनापासून स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. कारण की जवळजवळ आज अमूल्य आणि मोठी भेट हे सगळ्या मान्यवरांची आपण बघितलं तर या स्पर्धेला आपण बघितलं आज त्यांची उपस्थिती म्हणजे 4 चांद लावताना आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आपण बघितलं तर मग सातवली विभागामध्ये आपण गेला तर ह्या व्यक्तिमत्वांचा नक्कीच एक बोलबाला पाहायला मिळतोय. आणि खास करून हे सगळे एकत्र येतात ना तेव्हा आपण बघितलं तर क्रिकेटचा एक महासंग्राम देखील जोडला जातोय म्हणजे सातवली प्रीमियर लीग. आणि नक्कीच आपण पाहू शकतोय की आज सगळे प्रतिष्ठित इथे व्यक्तिमत्व इथे दाखल झालेल्या सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. निश्चितच जयेश, अतिथीशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला मजा नाहीये. आणि निश्चित आपण पाहिलं तर मग ग्रुप ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठेक्कर साहेब यांचा मित्र परिवार सध्या तरी तुम्ही पाहू शकाल आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये त्यांचं शुभागमन झालेलं आहे. मान्य श्री विलास शेटवाडा यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचनंतर मनीषजी टोकरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजितजी धोदडे साहेब देखील आहेत. योगेशजी केवड साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. निखिलजी हिंगा आणि अंकित शेट कुराड या सर्व अतिथींचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मंचावर आपल्याला लाभलेले हे सगळे पाहुणे देखील आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहिलं ना तर सरपंच उपसरपंच चषकाला आज मोठ्या प्रमाणात मान्यवर लाभताना पाहायला मिळतात. आणि हे सन्माननीय आपण बघितलं तर मग विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांवर नक्कीच या सगळ्यांचं जितकं प्रेम आणि आज मात्र त्यांच्या स्पर्धेला ही मोठी भेट मिळते. विजय, निश्चितच प्रत्येक वर्षी ही भेट त्यांची निश्चितच असते सरपंच उपसरपंच चषका करता. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली वापसी कैलास रेंजरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेस न्यू बॅटर आलेत आणि आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विकासनं केला होता. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 42 अंकांवरती. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग कैलास रेंजरकडे तो अनुभव आहे. आणि आपण पाहिलं षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये विशालच्या माध्यमातून होत होती मात्र त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत मिस्टर कैलास. पुढील बॉल विकास ऑन स्ट्राइक. अखोटा पॅच लेन होती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता फटका फसला होता.
चेंडू जाईल यावेळेस फाईन लेगच्या दिशेनं. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग इष्टिरक्षकांना झाली हल्लीकीच मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. केलीये मोठी चूक आणि निश्चितच त्याचं भुगतान भरावं लागलं 2 धावेनं. आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर मग एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे जावं लागतं, कारण वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत देखील कळत नाही मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे, एकदा तरी तुम्हाला मात्र कठीण परिस्थितीमध्ये जावं लागतं. हो, यावेळेस आडव्या बॅटचा उपयोग. चेंडूला धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. या षटकाराच्या सायनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 50 अंकांवरती. आता मात्र 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कैलास रिंजडवरती देखील आक्रमण या ठिकाणी केलं गेलंय. पुढील बॉल यावेळेस अजून एक चेंडू पाठवलाय बॉडी लाईनच्या पार. हा देखील येतोय उत्तुंग षटकार. 6 मुन्ना 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 धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरमध्ये 65 धावा बनवायच्या आहेत आणि सध्या तरी आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 56. म्हणजेच आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि हा मॅच जिंकण्याकरता ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला 9 धावांची आवश्यकता. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिलो ना मिलो हा नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणं भाग पडेल. हो, यावेळेस हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये चेंडू अगदी आपण जाताना पाहतोय. 152 चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 57 या आकड्यांवरती. चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. अजूनही मॅच मध्ये जिवंतपणा आहे. डू ऑर डाय, करो या मरो ही स्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. इथून जर जास्तीत जास्त चेंडू डॉट हाताळले तर मग मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. पुढील बॉल ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळली गेली आहे आणि काय जबरदस्त महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजानं हा षटकार खेचलाय मिस्टर विकास मालकरी याने. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. हा जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दर्शवले जाते. सुरुवातीला विशाल आणि आता मात्र विकास. यावेळेस बॅटचं टॉपेज, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून गेलाय नॉन स्टॉप ऑन लाईनच्या पलीकडे आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 3 चेंडू राखून हा 65 धावा अगदी चेस केलेत. वाह, काय जबरदस्त केलेत आणि काय जबरदस्त फाईट ही या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. म्हणूनच तर म्हटलं गेलंय स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नये. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि हार्ड टीम चांदकाई स्पोर्ट किरवली, कैलास रिंजड अँड